नमस्कार, मी वासुदेव गोविंद पाटील. 2 दिवस झाले मी आमरण उपोषणाला बसलेले आहे. कारण का माझ्यासोबत असं घडलंय का मागच्या वेळी मी 16 ऑगस्ट 2023ला इथे साखळी उपोषण चालू केलं. ते 5 दिवस चाललं, त्यानंतर 1 दिवस आमरण उपोषण केलं. तेव्हा कंपनीने आमच्या व्यवस्थापन आमच्या शिष्टमंडळाला सांगितलं की आम्ही यांना आता सध्या नोकरी काही देऊ शकत नाही. आम्ही यांना 1 वर्षासाठी शिकाऊ पद्धतीने घेतो, 1 वर्षानंतर आम्ही यांना परमनंट करू. त्या व्यवस्थापनेमध्ये आमच्या शिष्टमंडळाने मान्य केलं. कारण का मनोहर भोईर, PSI शत्रुघ्न माली, उत्तम भोईर, अमित जंगम, श्रुती मॅडम हे सगळे होते. हे मला बोलले, वासुदेव बघ आता आपल्या कंपनीत घुसणं गरजेचं आहे, आतमध्ये जा, आम्ही आहोत. आम्हाला शब्द दिला कंपनीने तुला 1 वर्षाची परवानगी घेईल. मी ऑलरेडी स्टाफमध्ये युनिव्हर्सिटीला कामाला होतो. मला पगार 35,000 पगार होता आणि माझी 20 वर्षाची एक्सपिरियन्स असताना मला शिकवण्याची काही गरज नव्हती. मी या लोकांचा मान ठेवून कंपनीत कामाला गेलो. काय पुढे आपला काय भविष्य आहे. माझा 35,000 पगार आणि माझं नोकरी मला कोणी शिक्षण द्यायची ना काही गरज नव्हती याची. ऑलरेडी मला त्याच कन्फर्म करायचं होतं. पण हे कंपनीने ती शब्दाचा मान पाळला नाही आणि समाजाच्या लोकांचा मान पण पाळला नाही. मी लोकांचा मान ठेवला, तेव्हा आपला पुढे काय होईल आणि लोकांचा मान ठेवायचा. तुम्ही तेव्हा निर्णय घेतला की चला आपण आपली जाऊया. आणि आमच्या दोघांची मंदार पाटीलची आणि वासुदेव पाटीलची त्यांनी शिकाऊ पद्धती 1 वर्ष पूर्ण झालं आणि सचिन पाटील आहे. आणि कंपनी आज आम्हाला बोलते की आमच्याकडे वॅकन्सीज नाहीये, आम्ही मला कसं घेऊ. तर तुम्ही आम्हाला शब्द द्यायचा नव्हता. तुम्ही आम्हाला खोटेपणा केला, आमच्या लोकांचा पण आमच्या सर्व समाजाचा पण. कुठेतरी तुम्ही याचा मान राखला नाहीये. म्हणून मला आज ही परत वेळ आली का आमरण उपोषण करावं म्हटलं. कालच्या बसून मी हा कंपनीचा मजूरपणा चाललाय, खोटेपणा चाललाय. भूमिपुत्रांना कुठेतरी डावलं जातंय आणि भूमिपुत्रांच्या त्याला डावलं जातंय कुठेतरी. हे असं चाललं. सुनील टेंबे आणि अजय झाय दोघे होते. दोघांनी पण लेखी लेटर दिले आणि दोघंही बोलले. आणि उत्तम भुईर यांनी सरकारी कॉल केला, आम्ही त्यांना घेतो पण अजूनपर्यंत काही घ्यायचा प्रयत्न केला नाही. मंदार हा आज 8 महिने त्याला घरी बसलाय, वर्ष त्याची शिकापती म्हणून. 8 महिने कंपनीचा फोन नाही, काय नाही का तो अजून का जॉईन नाही, काय करत का शिष्टमंडळाचं म्हणजे ऐकत नाहीये. म्हणून ही आज वेळ घेऊन तापले आपल्यावरती. ग्रामपंचायत पासून तर मंत्रिमंडळाला परत पूर्ण सगळ्यांना, कलेक्टरला, तहसीलदारला, टोटल म्हणजे कुठलीच व्यवस्थित आपण पोलीस स्टेशन, SP सगळ्यांना पत्र दिलेलं आहे ऑलरेडी. अंतिम भूमिका एकच असेल, मेलो तरी 72 मागे हटणार नाही, ही माझी अंतिम भूमिका आहे. हाय 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 टेंबे टेंबे हाय हाय जयासाहेब हाय 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 हाय. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी गेल्या, आम्ही इथे जे बसलोय हे या प्रशासनाला चांगलं माहिती आहे की का बसलोय. आमची जमीन गेली म्हणून आम्ही बसलोय. आम्ही फुकटची नोकरी नाही मागत, आलं का लक्षात. कारण या लोकांनी आम्हाला वर्षभर गेली फसवणूक केली आमची. आम्हाला लेखी पत्र देऊन सुद्धा आमची ट्रेनिंग पिरियडवरती 1 महिना 1 वर्ष ट्रेनिंग पिरियडवरती यांना घेऊन सुद्धा ते बोलले की तुम्हाला आम्ही घेतो, पण या लोकांनी आमची फसवणूक केली. हा जो केशव कंपनीचा जो टेंबे, सुनील टेंबे, तेवढा हलकट वृत्तीचा माणूस आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, तिची लायकी नाही या कंपनीत. त्या कंपनीच्या प्रशासनाने याला पहिल्यांदा काढून टाका. आणि दुसरा झ्या आहे, झ्या त्याचा ऐकतो, झ्या त्याच्या वरचाही तरी त्याचा ऐकतो. ते कुठेतरी हे प्रशासन आहे ना खूप त्रास देते, कोणाच्या तरी सांगण्यावरून त्रास देतोय. कारण आम्ही तर आता बोलतोय की कोणाच्या तरी सांगण्यावरून त्रास देतोय, पण यांना आम्ही सहजासहजी आता सोडणार नाही. आता एकतर आमची म्हणजे जे भूमिपुत्र जे आहेत आमच्या जमिनी गेल्यात, आम्ही एकतर यांना शरण जाणार नाहीचे. आम्ही एकतर मेलं तरी चालेल, आम्ही 3 जणांना आता आमरण उपोषणाला बसवलोय. आम्ही एकतर यांना नोकरी घेणार किंवा आम्ही सोडणार नाही यांना. एकतर कंपनी त्यांना आम्ही हेड ऑफिसला जाऊन 1 महिन्यापूर्वी मी स्वतः होतो. त्यांचा जो मेन त्याचं नाव काय आहे, ज्योतिप्रकाश, त्याला ऑफिसला हेड ऑफिसला जाऊन मी दम देऊन आलोय. त्यांनी एवढं सहजासहजी घेऊ नये. आम्ही आता इथं बसलोय. आम्हाला लवकरात लवकर त्यांनी भूमिपुत्रांना आमच्या 3च कामगारांच्या मागण्या आहेत. आम्हाला जर त्यांनी परमनंटली नोकरी आता या महिन्याभरात आम्हाला तारीख देऊन त्याला 3 जर नाही घेतले तर कंपनी आम्ही बंद करू. हा भडवा झ्या काय बोलतो, माधरचोत परवा मला फोन केला, मला बोलतो नाही घेणार, तुम्हाला कंपनी बंद करायला लागली तर भडव्या तुझी कंपनी बंद कर, तू निघून जा. आमच्या जमिनीत जाऊन आम्हाला जर घेत नसेल ना तर तुझी कंपनी बंद कर. बघ तू काय मजा बघतोय ना, तू 2 दिवसात बघ. आम्ही 2 दिवस तुला वेळ देतो. आज उद्या संध्याकाळपर्यंत नाही निर्णय झाला, कंपनी बघा कशी फोडतो आम्ही. आमच्या सगळ्या खालापूर तालुक्यातील सर्व पक्षीय आणि सगळ्या समाज बांधवांकडून आमचं चॅलेंज आहे, ही कंपनी नाही फोडली ना तर बापाची आवडच सांगणार नाही. त्यांना कारण म्हणजे केळकर कंपनी फोडली होती विचारा, त्या मालकाला माहिती आहे. आणि इथं आम्ही एवढं सोपं नाहीये. आम्ही जर पेटलो ना
कंपनी अजिबात पूर्ण उद्ध्वस्त करून टाकू, एवढं मी बोलतो. कारण आम्ही तेवढे सोपे नाहीयेत मराठे, लक्षात घ्या. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. ज्या वेळेला 1965 साली एमआयडीसीची स्थापना झाली गव्हर्नमेंटने, आपल्या महाराष्ट्र शासनाने, त्याच्यानंतर असा कायदा करण्यात आला की ज्या वेळेला भूमी अधिग्रहण कायदा असं सांगतो की भूमी ज्याची घेतली जाईल भूमिपुत्राची, तिथे व्यवस्थापनामार्फत किंवा एमआयडीसी जे आपले आणि महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ याच्या अंतर्गत जी कुठे तिथे कारखाना येईल किंवा कोणतंही व्यवस्थापन येईल त्यामध्ये कमीत कमी 80% स्थानिक भूमिपुत्राला प्राधान्य दिलं जाईल. ज्याची कुवत जशी असेल तशाप्रमाणे त्याला नोकरी दिली जाईल आणि ती नोकरी जोपर्यंत तिथं कारखाना असेल किंवा कोणतंही व्यवस्थापन असेल तोपर्यंत ती कायमस्वरूपाची नोकरी असेल. त्याचबरोबर 15% तिथे होणाऱ्या व्यवसायामध्ये कोणताही कॉन्ट्रॅक्ट असेल तो कुठलाही ठेका असेल त्या ठेक्यामधले 15% ठेकेदारी ही त्या भूमिपुत्राला दिली जाईल. असा त्यावेळेचा कायदा 1971 सालचा. तरी सुद्धा 1972 साली ही एमआयडीसी आल्यानंतर इथे रासायनिक पातळीमध्ये कॅस्ट्रॉल कंपनीला हा भूखंड दिला गेला. हा भूखंड गोविंद पाटील, आनंद पाटील आणि जगन्नाथ पाटील यांच्या मालकीचा असताना त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही कुटुंब प्रमुखाला तिने नोकरी दिली नाही. त्याच्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुमचं शिक्षण कमी आहे, तुमचे वारसदार ज्या वेळेला तयार होतील त्यावेळेला आम्ही तुम्हाला आवर्जून तिथे नोकरी सामावून घेऊ आणि कायमस्वरूपी करू. त्यानुसार त्यांचे वारसदार आज तयार होऊन एक इंजिनियर, एक ग्रॅज्युएट आहे अशा असताना देखील त्यांनी जमीन सामावून घेतलेले नाहीये. म्हणजे ही कंपनी जाणून बुजून त्यांचा एक आरोप झालेला आहे की लोकांवरती अन्याय करण्याचा यांचा हेतू आहे. आणि याच्यामध्ये एक निदर्शनात येते की इथले जे मॅनेजमेंटचे जीएम झा आणि एचआर सुनील टेंबे हे दोघं कुठल्या तरी एका, मला जे निदर्शन आलं ते मी बोलतो, कोणत्या तरी ठेकेदारांच्या हात मिळवणी करून इथे स्थानिकांना डावलण्याचा प्रयत्न केला आहे. कारण स्थानिकांना न घेता बाहेरच्या लोकांना घेऊन यांचे खिसे भरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही ज्या हाताने खिसे भरताय ते हात तोडून तुम्हाला भीक मागायला बसू. त्याच्यामुळे त्यांनी विचार करावा आणि वेळीच निर्णय घ्यावा. त्याला त्याची रोजीरोटी मिळवून देण्यासाठी, त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतली सर्व पक्षीय नेते मंडळी असतील किंवा सर्व समाजातील संस्था असतील यांनी एकवटून येणं फार गरजेचं आहे. स्थानिक गुंड असतील, ते राजकारणाच्या माध्यमातून पण ते गुंड म्हणून काम करतात. अशा लोकांना हाताने धरून स्थानिकांच्यावर चाललेला अन्याय हा जर वाढत चालला तर नक्की एक दिवस त्याचा कुठेतरी कडलाट होईल आणि तो कडलाट झाल्यानंतर इथला स्थानिक भूमिपुत्र कुठेही शांत बसणार नाही. आणि त्या स्थानिक भूमिपुत्रांना कुठेतरी एक नेतृत्वाची गरज आहे. आणि ज्या वेळेला स्थानिक भूमिपुत्र पेटून उठेल त्यावेळेला त्या नेतृत्वाची झळ आमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. त्यावेळेला त्याला या शिवसेनेच्या माध्यमातून, उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून या खालापूर तालुक्याच्या वतीने मी आव्हान देतो की जर हा भूमिपुत्र एकवटला तर त्याचं नेतृत्व या खालापूर तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून केलं जाईल आणि या स्थानिकांना न्याय मिळवून दिला जाईल. एवढंच मी तो ग्वाही देतो.